मुंबई आग्रा महामार्गावर दभाशी जवळ अपघात, त्यात 21 मजूर जखमी तर 1 मयत. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील तापी नदी पुलाजवळ शिंदखेडा तालुक्यातील दभाशी लगत भलता वाहनाच्या टायर फुटल्याने भीषण अपघात घडल्याची घटना 13 एप्रिल रोजी दुपारी 1:30 सुमारास घडल्याचे वृत्त आहे. या अपघातात मजुरी करून मध्य प्रदेशात त्यांच्या गावाकडे परतणाऱ्या 21 मजूर जखमी झाले असून त्यात 1 तरुणीचा रुग्णालयात मृत्यू झाल्याचे दुर्दैवी वृत्त आपल्याला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार मध्य प्रदेश राज्यातील वर्धा तालुक्यातील कुल्की येथील काही कुटुंब मजुरी करण्यासाठी 1.5 महिन्यापूर्वी महाराष्ट्रातील पुण्याजवळ जुन्नर तालुक्यात गेले होते. दरम्यान ते 13 एप्रिल 2024 रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास MP 11G4636 क्रमांकाच्या मालवाहतूक बोलेरोने गावी कुल्की येथे जाण्यासाठी निघाले होते. मात्र दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास शिंदखेडा तालुक्यातील दभाशीजवळ बोलेरो वाहनाचा टायर अचानक फुटला. त्यामुळे भलता वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटले व वाहन उलटले. त्यामुळे वाहनाला भीषण अपघात झाला. या अपघातात बोलेरो वाहनातील लहान बालके, महिला, पुरुष असे 21 जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी नरडाणा पोलीस व महामार्ग पोलीस पथकाने PSI भूषण पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय जाधव, कैलाश ढोले, पोलीस कॉन्स्टेबल दिनेश माडी, अरविंद वाघ, सागर सूर्यवंशी, संदीप रोकडे यांच्यासह परिसरातील शुद्ध नागरिकांनी धाव घेतली व जखमींना महामार्ग व रुग्णालयाच्या ॲम्ब्युलन्सने शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविले. रुग्णालयातील डॉक्टर अमोल जैन, डॉक्टर हिरेन पवार तसेच परिचारक व परिचारिका आणि इतर डॉक्टरांनी जखमीवर तात्काळ उपचार सुरू केले. दरम्यान बाणा रामदास पावरा या जखमी तरुणाला डॉक्टरांनी तपासणी करून मयत घोषित केले. तर 17 जखमींना जे गंभीर जखमी होते अशांना अधिक उपचारासाठी धुळे येथे रेफर केले आहे. तर उर्वरित जखमीवर कॉटेज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून पुढील कारवाई पोलिसांनी सुरू ठेवली आहे. शिरपूर संपादक निलेश कुमार दुबे, सत्य न्यूज.